गुड मॉर्निंग. चहा घेतला सकाळी, साईडनी याला कट केलं, याचा छोटासाही भाग बाहेर काढलेला नाही आहे. त्याच्यानंतर हे पूर्णपैकी याच्यासाठी हे पूर्णपैकी कट करून घेतलं. आता आपण सहसाच काय करणार, हा सगळा प्लास्टिक डस्टबिनमध्ये टाकणार. शून्य कचरा करताना हा प्लास्टिक डस्टबिनमध्ये गेला नाही पाहिजे. आपण काय करणार, याला थोडंसं पाण्यामध्ये धुवून घेणार. पाण्यामध्ये थोडंसं धुतल्यानंतर हा प्लास्टिक याच्याप्रमाणे असा उलट चिपकवून देणार. आता हा प्लास्टिक दुसऱ्या दिवशी हा सुकून जाणार. तसे बाकीचे तुम्ही माझे सगळे प्लास्टिक बघू शकता. हे सगळे प्लास्टिक 2 दिवसाचे आहेत, जे इथे चिपकवून ठेवले होते. आणि त्याच्यानंतर हे सगळे प्लास्टिक जमा केल्यानंतर हे मी डस्टबिनमध्ये टाकत नाही, तर आपल्याकडे एक असा बॉक्स असतो. या बॉक्समध्ये हे सगळे काही असे जमा केलेले असतात. तुम्हाला दिसत असेल कमीत कमी 15-20 दिवसाचे प्लास्टिक याच्यामध्ये जमा झालेले आहेत. हे सगळा प्लास्टिक माझ्याकडला रिसायकलला जातो. आता तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे द्यायचे. 2 ॲड्रेस मी आपल्या या रील्ससोबत पाठवणार आहे. तिथे आपण 30 दिवस किंवा पूर्णपणे 2-3 महिने चांगले जमा झाले की पॅक करून पाठवू शकतो. कुरिअरचा किंवा एवढा खर्च येणार नाही. तर आता तुम्ही म्हणाल की एवढा खर्च करायचा का मॅडम, का नाही करायचा. आता हा सगळा काही प्लास्टिक आपण आपल्या घरी ठेवू शकत नाही, आपण आपल्या अंगावर टाकू शकत नाही. मग पृथ्वी मातेच्या अंगावर कसं टाकायचा. तिलाही हा प्लास्टिक नको आहे, तिला ते नकोच आहे, म्हणजे तिला ते ठेवायचंच नाही आहे. तर रिसायकलला नक्कीच पाठवू. तुम्ही या सगळ्या काही गोष्टी, मी तुम्हाला म्हटलं होतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. शून्य कचरा आता ही दैनंदिन सवय झाली पाहिजे. तर आता आपण याप्रमाणे काम करणार आहोत. तर तुम्ही सगळेजण करा, हा रील्स फॉरवर्ड करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आपल्या घरी करत असाल म्हणजे मला तर म्हणायचं की कराच. आणि या रील्ससोबत आम्ही हे करत आहोत म्हणून त्याचे फोटोज किंवा त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही त्याला अटॅच करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणणार नाही वारंवार. मी तुम्हाला आठवून देईल की ही आपली सेवा आहे. पैसे कमवण्याचा याच्यामध्ये कोणताही उद्देश नाही आहे. पण फॉरवर्ड नक्कीच करा. निदान 5 लोकांना तरी करा. त्या लोकांनी 5-5 लोकांना केलं तरी आपला हा उपक्रम कितीतरी लोकांच्या घरी जाऊ शकते आणि पृथ्वी माता खराब होण्यापासून वाचू शकते. थँक्यू.